सुका मुर्ग मसाला बिर्याणी 2 कप तांदूळ घ्यायचे, त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं 2 पाण्याने आणि नंतर त्याला 15 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं। आता 4 कांदे घेतले मी, पण एक एक कांदा तो लांब असा कापून घ्यायचा आणि त्यातले एक एक असे वेगवेगळे काढायचे ते पाकळ्या आणि 2 कांदे बारीक कापायचे, एक टोमॅटो कापून घ्यायचा आणि नंतर लिंबू कापून ठेवायचा। 4-5 मिरच्या घेतल्या, 7-8 लसूण घेतले, तेही बारीक करायचे, मिरची बारीक करायची, 1 इंच आलं तेही बारीक करायचं आणि पुदिनासुद्धा बारीक करायचा, कोथिंबीर बारीक करायची। आता पॅनमध्ये सुकं खोबरं घातलं, तो अर्धा वाटीचा असते तो घालायचा, 4-5 मोठी वेलची घातली, लवंग घातले 10-12 आणि तेजपत्ता घातला 4-5, जिरं घेतलं 2 चमचे, धणे घेतले 2 चमचे आणि चण्याची डाळ घेतली। आता त्याला छान परतवायचं आणि 6 जिरे घेतले 2 चमचे। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं, जळू द्यायचं नाही, खमंग वास सुटलेला आहे। आता तेलामध्ये कांदे तळून घ्यायचे, कांदे हे लालसर होऊ द्यायचे आणि आता लालसर कांदे काढलेले आता सगळे मसाले मिक्सीच्या भांड्यात घालायचे, कोथिंबीर घालायचं, कढीपत्ता घालायचा आणि तळलेला आता आपला मसाला तयार झालेला आहे, हिरवा मसाला तयार झालेला आहे। आता टोप घेतलं, त्यामध्ये तूप घेतलं आणि मीठ घातलं आणि 2 मोठी वेलची आणि 4-5 लवंग। आता त्याला छान होऊ द्यायचं। आपले आता तांदूळ शिजलेले आहे। मी बासमती राईस घेतला, 1 चमचा तूप घेतलं, 4 चमचे तूप घेतलं, 1 चमचा मोठा तेल घेतलं आणि आता त्यामध्ये 3 वेलची घातली, 2 आणि तेजपत्ते घातले 2 आणि लवंग आणि आता कांदे परतवले, टोमॅटो घातला आणि फ्राय केलेले कांदेसुद्धा घातले, आलं लसणाची पेस्ट घातली 1 चमचा आणि तो हिरवा मसाला आहे तो घातला, तो आपण 4 चमचे घालूया आणि 1 मोठा चमचा दही। आता त्याला छान परतवायचं, व्यवस्थित परतून झाल्यावर मीठ घालायचं, पुदिना आणि हिरवी कढीपत्ता कोथिंबीर घालायची आणि 1 चमचा तिखट घालायचा, 1 चमचा हळद घालायचा आणि गोडा मसाला घालायचा, काळा मसाला 1 चमचा घालायचा, सर्व 1-1 चमचा घालायचं। आता व्यवस्थित परतवल्यानंतर त्यामध्ये चिकन घालायचं, चिकनलाही व्यवस्थित मसाला लागला पाहिजे असा परतवायचा। असं पूर्ण परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, 1 वाटी पाणी घालायचं आणि छान अजून परतून घ्यायचं आणि आता आपण त्याला 15 मिनिटासाठी ठेवूया। आपले आता 15 मिनिटं झालेले आहे। सुका मुर्ग मसाला हा छान शिजलेला आहे मस्त। आता आपण तांदूळ घालूया आणि मस्त मी केसरी रंग घातलेला आहे आणि केसरसुद्धा घातलेलं आहे, त्यामध्ये केसरचं केवढं पाणी घातलं आहे आणि केसरचं पाणीसुद्धा घातलं आहे। आता आपण ते स्टीम देऊया, कोळसा घेतला त्यामध्ये ठेवलं, आता झाकून घेऊ। तर स्टीम छान झालेला आहे, सुगंधही मस्त येतो आहे, ते छान मस्त आपलं सुका मुर्ग मसाला बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्हीही घरी करून बघा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। मी छान छान रेसिपी अजून घेऊन येणार। सुलू रसोई।